भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार आणि अभिनंदन. आणि या नवीन दिवसासाठी, नवीन दिवस देव बाबाला देणाऱ्या आशीर्वादासाठी देवाचे आभार मानूया. येशू तुला भेटतो या कार्यक्रमामध्ये तुम्हाला स्वागत करीत आहोत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या नूतन वर्ष, नवीन वर्षापासून एक नवीन मराठी कार्यक्रम होणार आहे ऑनलाईनमध्ये. आता तुम्ही आठवड्याला एकदा मराठीचा संदेश ऐकता. दर दिवस एक 2 मिनिट 3 मिनिटचा संदेश सुरू होणार आहे आणि त्या प्रोग्रामचं नाव आहे सर्वेश्वरा संगे सकाळ. सर्वेश्वरा संगे सकाळ. तुम्ही प्रार्थना करा. प्रत्येक दिवस एक 2 मिनिट देवाच्या वचन तुम्हाला ऐकू येणार आहे. आता पण मराठीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पुष्कळांना सांगता, पुष्कळ लोक पाहतात, आशीर्वाद प्राप्त करतात. याचं पण दुसऱ्यांना सांगा. 1 जानेवारी 2025 पासून हा कार्यक्रम दररोज सुरू होणार आहे. दररोज देवाचं एक वचन तुम्हाला भेटणार आहे.
पूर्ण दिवस तुम्हाला आशीर्वादाचा हो असं होणार आहे. देवाच्या नावाचा गौरव असो. आजच्या वचनाकडे जाऊया. स्तोत्रसंहिता 118 त्याच्या 5 वचनामध्ये, Psalm 118 verse 5, स्तोत्रसंहिता 118:5. अडचणीत असताना मी परमेश्वराचा दावा केला आणि परमेश्वर तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थली नेले. अडचणीत चौहीकडे मला धाबून असं अडचणीमध्ये आणले आणि देवानं मला विस्तार जागामध्ये आणले. तुम्ही निर्गमन 1:11-12 वाचत आहे. निर्गमन 1:11-12, एक्सोडस 1:11 and 12. त्याने इस्रायल लोकांवर कामाच्या बोजा लाटून त्यांना झेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगारीचं काम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोटरांची नगरे बांधली. पण जितके अधिक त्यांना जांचले, त्यांना धाबले, त्यांना अडचणीत पाडले, अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांच्या चोहाकडे विस्तार झाला. त्यांना इस्रायल वंशाचा तिटकारा वाटू लागला. आणि निर्गमन 3:7-8 एक्सोडस 3:7 and 8, निर्गमन 3:7-8 परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमाच्या ज्याच्यामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचा क्लेश मी जाणून आहे. त्यांना मिस्री लोकांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात म्हणजे कनानी, हिती, अमोरी, परिजी, हिवी व यबुसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. आता मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांना पुष्कळ संकट आले. त्यांना दबायला लागले, त्यांच्यावर खूप बोज टाकायला लागले, काम जास्त द्यायला लागले, बिगारीचं काम. युसुफ यांचा भाव यांच्यातला युसुफ देशाचा प्रधानमंत्री होता. तेव्हा सगळे लोक युसुफच्या लोकांना मदत करत होते, मानत होते. आता युसुफ वारला, एक नवीन राजा उत्पन्न झाला. त्याने युसुफला ओळखला नाही. युसुफने देशासाठी काय केलं ते त्याला ठाऊक नाही. त्याने म्हटलं, अरे इस्रायल लोक एवढं वाढलेलं आहे, आम्ही मिस्री आहे, हे बाहेरून येऊन असं वाढून गेले, यांना धावायला पाहिजे, नाहीतर हे पुष्कळ वाढणार, आमचे देश हडप करणार. म्हणून त्यांना उपद्रव द्यायला लागला. ही देवाने पहिले सांगितलं होती की असं होणार आहे. नंतर परमेश्वर म्हणतो, त्यांना एवढं अडचणीत पाडलं आहे का, एवढं दाबात का, यातून मी सोडवून त्यांना विस्तार देशामध्ये नेणार. विस्तार देशामध्ये तुमचे पण अडचणी आहे, अडकळ आहे, पुष्कळ दबाव आहे. ज्या ठिकाणी तुम्ही कामाला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही रागात आहे, ज्या तेवढे तुमचे मुलं शिकत आहे, त्यांच्या अडकळ आहे, अडचण आहे. पण देव म्हणतो त्यातून मी सोडवणार आणि विस्तार देशामध्ये, दूध मध वाहणाऱ्या अशा देशामध्ये. म्हणजे परमेश्वर आमची आरोळी ऐकतो. आम्ही दबले गेलेलं आहे त्याला ठाऊक आहे. त्यातून आम्हाला सोडून एक विस्तार देशामध्ये. आता योना 1:17 जोना योनाच्या पुस्तक 1:17 जोना 1:17 परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता. योना त्या माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. आता योनाला परमेश्वराने सांगितलं होतं निनवेला जा, तिथं प्रचार कर. पण हा मला निनवेला जायचा नाही. तो तर्शीसकडे गेला. देवाला आला राग, समुद्रामध्ये आले मोठं भाड आणि त्याला समुद्रात फेकले. पण देवाने त्याला मारून दिलं नाही.
त्याच्यासाठी मासे तयार केले होते. ते मोठा मासा आणि माशाने त्याला गिळले. पण 2 अध्याय पहिल्या वचनामध्ये योना 2:1 जोना 2:1 माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर यांची प्रार्थना केली. माशाच्या पोटातून. दुसरी वचन पुढे जाऊया. तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा दावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. आता संकटित पडला, माशाच्या पोटामध्ये कोंडून बसलेला आहे, बाहेर येता येणार नाही. आणि वरून हे मांस श्वास घेताना पुष्कळ पाणी आतमध्ये येते, तडपतो, परत पाणी जाते बाहेर. आणि माशाला भूक लागताना पण तो उपास राहिला, मासा पण उपास राहिला. मासा खायला लागला तर पहिला याला खाल्ला असतं, पण देव त्याला वाचवतो. पण तो म्हणतो, त्या संकटीतून अडकळीतून मी आरोळी मारली, आरोळी केली, देवाने माझी ऐकली. आणि 6 वचनामध्ये योना 2:6 जोना 2:6 मी खाली पर्वताच्या तळी गेलो होतो, पृथ्वीच्या अडसराने मला कायमचे कोंडून टाकले होते. तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्देतून माझा जीव उद्धरला आहेस, उद्धार केलेला आहे, वाचवलं आहे. त्या माशाच्या पोटातून देवाने बाहेर काढले. योना 2:10 जोना 2:10 जोना 2:10 परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर त्याला ओकून टाकले. वाक. आता त्या कोंडरीतून पिंजऱ्यातून बाहेर आला, माशाच्या पोटामध्ये फसला होता. आरोळी मारली, देवाची उपासना केली, देवाने त्याला बाहेर आणली. आता कुठे आणले माहिती आहे का? योना 3:3 मध्ये पहा, जोना 3:3 योना 3:3 मध्ये. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनिवेस गेला. निनिवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. 3 दिवस प्रवास करायला पाहिजे. एवढं मोठा देश, एवढं लहान माशाच्या पोटामध्ये होता. प्रार्थना केली तर तिथून बाहेर पाणले. आता मोठा विस्तार देशामध्ये त्याला सेवा दिली. हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणीनो, प्रिय सेवकानो, तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला अडकळ आहे, अडचण आहे, चौकीकडे तुम्हाला धाबत आहे, प्रार्थना करा. देवबाप त्यातून तुम्हाला सोडेल आणि तुम्हाला विस्तार जागा, हालेलुया, प्रार्थनासाठी विस्तार जागा परमेश्वर देईल. एकदा एक पोलीस अधिकारी आम्हाला भेटायला आले. तेव्हा ते म्हटले, आम्ही चर्च पाहू का? मी म्हटलं चला पाहूया, पण तुम्ही जुते काढायला पाहिजे, पवित्र स्थान आहे. आणि काढले, वरती आले. बाप रे, एवढं मोठं जागा, अरे बाहेर तर वाटत नाही एवढं मोठं जागा असेल म्हणून. बाहेर तर एवढंसं लहान जागा वाटतो, पण वरती एवढं मोठं जागा मला देवाने दिलं. म्हटलं हालेलुया. आतमध्ये येताना रुंदी आहे, पण मोठा आल्यानंतर एवढं मोठं आहे. देवबाबा तुम्हाला पण संकट सोडा. आणखीन एक गोष्ट पाहूया. पहिलं शामुएल 30 अध्याय 6 वचनामध्ये, 1 सामुएल चॅप्टर 30:6. तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर बिस्त ठेवून गंभीर राहिला. इथं काय गोष्ट, दाऊद शिकला नावाच्या एक शहरामध्ये राहत होता. पण बाहेर युद्धामध्ये जाताना आणखीन एक शत्रू येऊन या शहरावर युद्ध केला. आणि शहरातल्या दाऊदाच्या 2 बायको, मुले आणि याच्या 600 सैनिक होते. सर्वांच्या परिवाराला त्याने कैद करून नेले आणि शहराला आगीने जाळून टाकले. 3 दिवसानंतर दाऊद तिकडे येतो, बघतो का अरे बापरे, शहर सत्यानाश झाला आणि शहरामध्ये एक पण राहिलं नाही. सगळं मुलं बाळ सगळं
बंधक बनून गेले, खूप रडायला लागला. आता लोक काय म्हणायला लागले म्हणे, दाऊद तुझ्यामुळं झालं, आता तुला दगडफेक करणार, तुला मारून टाकणार. पण दाऊद म्हणतो, परमेश्वरा मला धीर दे, परमेश्वरा मला धीर दे. त्या देवाचे त्यांनी आरोळी मारली आणि देवाला सांगितलं, देवा नाही मी त्या शत्रूच्या पाठिंबा करू का? जे काय मी हरवलं सोडवलं मी सोडू का? परमेश्वरला जा. आणि घेऊन जाऊन त्यांनी सगळं काय सोडून आणले, कारण त्याच्या अडकळामध्ये अडचणामध्ये त्यांनी प्रार्थना केली. आणि देवाने शत्रूच्या सर्व शत्रू जे काय अडप केले तुमच्या जीवनामध्ये, शत्रू शैतानाने काही गोष्ट अडप केली काय संपत्ती अडप केली का, ते सगळं तुमच्या जीवनामध्ये परत येणार. पहिला शामेल 30:19 फर्स्ट सामेल 30:19, पहिला शामेल 30:19. लहान तोर कन्या पुत्र लूट वगैरे जे काय ते घेऊन गेले होते शत्रूंनी, त्यातले त्याने परत मिळाले नाही असे काहीच नव्हते. दाविदाने तर सर्व परत आणले. तोच आयुब नावाचा भक्त होता, त्याच्या जीवनामध्ये शत्रू शैतानने त्याच्या सर्व संपत्ती उडून टाकले, त्या 10 मुलेला मारून टाकले, घरबार सगळं उजळले. पण आयुब प्रार्थना करायला लागला. जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, आयुब 42:10 असं म्हणते, जोब 42:10, आयुब 42:10. आयोबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने आयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाच्या मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. आणि पुढचं वचन, मग त्याच्या सर्व बंधू व बहिणी व पूर्वीच्या त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले. जे कोणी त्याला सोडून पळाले सगळं त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रतिष्ठित करून त्यांनी त्याचं समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिटा व एक सोन्याची अंगठी दिली. किती मोठा आशीर्वाद बघा. संकटामध्ये सगळेजण सोडून गेले, पण देव सोडून गेला नाही. देवाने आयुबाची प्रार्थना ऐकली. जे काय त्याने हरवलं, जे काय शैतानाने त्याच्यातून उकडून नेले, सगळं देवाने परत आणले, पण डबल आणले, डबल. आणि त्याला सोडून सगळे नातेवाईक परत आले. पहिले याला पाहायला कोण नव्हते, कारण शरीराला डोक्यापासून शरीरापासून एवढं फोडी होती, एक कुष्ठरोगीसारखा होता, कोणी जवळ आला नाही. आता देवाने त्याचे रूप बदलली, ते स्थिती बदलली, सर्व काय परत दिली. आता त्याच्या बरोबर बसून खायला लागले. हालेलुया. नको नको म्हणणारे जवळ आले. हे देवाच्या कृती आहे, तुमच्या जीवनात करणार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. आमच्या अडकळ, आमच्या अडचण, आमच्या दबावामध्ये आम्ही प्रार्थना केलं तर देव बापा त्यातून आम्हाला सोडवतो प्रभू. इस्रायलांना संकटातून सोडून लहान देशापासून मोठ्या देशामध्ये नेला. तसं आज कामामध्ये आम्हाला अडचण, शिकवणीमध्ये अडचण, घरामध्ये अडचण, गावामध्ये अडकळ, सगळीकडे अडकळ आहे का? त्यांना सोडू प्रभू. सर्व बंधनातून, सर्व अडचणापासून त्यांना सोडू. त्यांना विस्तार जागामध्ये ठेव. आणि युसुफाला तसं जेलमधून तो काढून त्याला मोठा सिंहासन दिला, तर त्यांना उंच स्थान दे प्रभू. जे काय आजारी आहे त्यांना स्पर्श कर, आजारपणा दूर कर, त्याला बरं कर प्रभू, आणि उठून उभा कर प्रभू. आणि प्रत्येक जीवन जे काय आशीर्वादाच्या गरजा आहे सर्व तो पूर्ण कर प्रभू. येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये येऊन वधस्तंभावर खिळलेला गेला. आमच्या सर्व पाप, सर्व रोग आपल्या अंगावर घेतला, या मी विश्वास करत आहे. जे कोणी मध्ये येशू मला माझ्या पापाच्या क्षमा कर, संकटातून बाहेर आण, पापाच्या क्षमा कर, संकटातून बाहेर आण प्रभू. आयुबासारखा सर्व आशीर्वाद त्यांना दुप्पट भेटू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड,
कामराज हायस्कूलचा मागे 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.